हॅलो फ्रेंड्स, आज मी आपणाशी पीसीओडी किंवा पीसीओएस बद्दल बोलणार आहे. पीसीओडी म्हणजे जर का लिटरली बघायचं झालं तर पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसीज. याचा अर्थ की ओव्हरीजमध्ये खूप छोटे सिस्ट आहेत. जेव्हा याच्यासोबतच हायपरइन्सुलिनिमिया किंवा हायपर अँड्रोजेनिमिया, ज्याच्यामध्ये शरीरावरती केस वाढणं किंवा ओबेसिटी वाढणं या गोष्टी येतात, त्याच्यामध्ये आपल्याला पीसीओएस असं म्हटलं जातं. पण याचा आता आपल्याला त्रास नक्की काय आहे? सो इन आर क्लिनिक आपण जेव्हा आम्ही बघतो तर 5 पैकी साधारणतः 2 ते 3 मुलींमध्ये किंवा स्त्रियांमध्ये या गोष्टी सध्या आढळत आहेत. ज्याच्यामुळे पिरियड्स इरेग्युलर होणं, कन्सेप्शनमध्ये प्रॉब्लेम्स येणं, कारण प्रत्येक एजनुसार याचे सिम्पटम्स, याचे होणारे त्रास हे वेगवेगळे असतात. तर टीनेजर्समध्ये शरीरावरती केस वाढणं, ओबेसिटी असणं, ॲक्नीज असणं, या गोष्टींना प्रादुर्भाव जास्त असतो. वेन इट कम्स टू रिप्रोडक्टिव्ह एज, तर कन्सेप्शनमध्ये प्रेग्नन्सी धारणेमध्ये काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात. वेन इट कम्स टू लेटर एजेस, द चान्सेस ऑफ चान्सेस ऑफ इंटरमिडिएट कॅन्सर्स, आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला जर का पाहिजे नको असतील तर त्या गोष्टींना आपल्याला सुरुवातीपासून स्ट्रेस देणं, त्या गोष्टींचं इन्व्हेस्टिगेट करून घेणं आणि त्याच्यासाठी असणारी ट्रीटमेंट ही आपल्या डॉक्टरांशी बोलून त्याच्याबद्दल जाणून घेणं गरजेचं आहे. या गोष्टींना इग्नोर करू नये, त्या गोष्टींना सिरियसली घेऊन त्या गोष्टींवरती आपल्या डॉक्टरांशी बोलून पुढील ट्रीटमेंटसाठी प्लॅन करणं गरजेचं आहे. धन्यवाद.